अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले वार्ड क्रमांक 3 जिल्हा परिषद मराठी रामनगर शाळा या शाळेच्या कंपाऊंड वॉलचे बांधकाम सुरू आहे। परंतु दर्यापूर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे शासनाने रेती घाटाचा लिलाव केला नसल्यामुळे शासकीय कामावर अवैध रेतीचा सर्रास वापर केला जात आहे। ही रेती आली कुठून हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झालेला आहे। लहानशा चिमुकल्यांची जिल्हा परिषद शाळा आहे, त्याची संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे। त्याकरिता अशा प्रकारे अवैध रेतीचा वापर करून माती मिक्स रेती असून काही दिवसात हे बांधकाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी संबंधित बांधकाम ठेकेदारावर महसूल विभागाने गुन्हे दाखल करावे। ठेकेदाराने ज्या व्यक्तीकडून रेती बोलविली त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल करून त्याचे वाहन सुद्धा जप्त करावे। या प्रकरणामध्ये महसूल विभागाने दर्यापूर तहसीलदार यांनी दखल घेऊन दोषींवरती कडक कार्यवाही केली नाही, उलट थातुरमातुर कार्यवाही करण्यात आलेली आहे। यामध्ये येवदा गावचे पटवारी नागरे यांनी या संदर्भात पंचनामा करून रेतीसाठा जप्त केलेला आहे। यामध्ये येवदा ग्रामपंचायतचा सुद्धा सहभाग असल्याचे दिसून येत आहे। दर्यापूरचे तहसीलदार डॉक्टर राजेंद्र कानडजे हे अधिक तपास करीत आहेत। विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत।